निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी आपल्याला 5 मे 2025 रोजी करावयाची आहे. मी इथं इयत्ता 3रीचा वर्ग माझ्याकडे असल्यामुळे मी इयत्ता 3रीसाठी इथं पडताळणीसाठी एक छोटीशी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. विषय आहे प्रथम भाषा मराठी आणि कौशल्य आहे वाचन व लेखन. सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना 5 ते 6 ओळीचा इथं उतारा वाचनास देणार आहोत. वाचन करण्यासाठी आपण आणि श्रुतलेखन करण्यासाठी दोन्ही प्रश्नासाठी आपण हा उतारा इथे घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला श्रुतलेखन, वाक्याचे श्रुतलेखन करायचे आहे आणि नंतर वाचन पण करायचं आहे. इथं 5 ते 7 साध्या सोप्या वाक्यांचे आपण वाचन इथं घेणार आहोत. श्रुतलेखनासाठी 4-5 वाक्य आपण कोणतेही देऊ शकता. मी इथं 5-7 वाक्य घेतलेले आहेत बघा. त्यानंतर विद्यार्थ्यांना हे वाक्य जर वाचायला आले किंवा उतारा जर वरचा वाचायला आला, त्यामध्ये 2-3 शब्दांच्या जर चुका झाल्या, जोडाक्षरामध्ये जर त्यांच्या चुका झाल्या, तर आपल्याला 2-3 चुका त्यांना धरून पकडून त्यांच्यामध्ये ती क्षमता प्राप्त व्हायचं व्यवस्थित आहे असं आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जर समजा त्याच्यामध्ये जास्त चुका झाल्या असतील तर आपल्याला तो अध्ययन स्तर त्या विद्यार्थ्याला प्राप्त झालेला नाही असं आपण गृहीत धरू शकतो. त्यानंतर पुढचा आपण पडताळणीसाठी पुढचा प्रश्न घेणार आहोत, शब्दांचे श्रुतलेखन आणि वाचन. बघा, साधे सोपे सरळ शब्द इथं आपण घेतलेले आहेत. सैनिक, बाण, बंदूक, युद्ध अशा प्रकारचे शब्द विद्यार्थ्यांना आपण वाचन करून द्यायचं नाही आहे, फक्त आपण सांगायचं आहे आणि त्यांना नंतर ते शब्द व्यवस्थित श्रुतलेखन केले आहे का ते बघायचं आहे. त्याच्यानंतर त्या शब्दांचं त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर ह्या प्रश्नामध्ये जर त्यांच्या वाचनामध्ये जर जास्त चुका आढळून आल्या तर त्यांच्याकडून ती क्षमता परत एकदा त्यांच्याकडून हे आपल्याला कृतीयुक्त आराखड्यामध्ये त्याला आपल्याला व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अक्षरलेखन करून घ्यायचं आहे. त्या अक्षरांचं श्रुतलेखन करायचं आहे. अक्षरांची जुळवाजुळवणी करून एक छोटासा शब्द असा बनवायचा आहे. त्यानंतर पुढचं कौशल्य आहे आपलं संख्याज्ञान. संख्याज्ञानामध्ये त्यांना आपल्याला अशा प्रकारच्या संख्या द्यायच्या आहेत. संख्या दिल्याच्या नंतर त्यांना त्या संख्यांचे अक्षरी लेखन करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण इथं खालील संख्यांचे संख्या नामे लिहा असा प्रश्न दिलेला आहे. म्हणजेच त्या संख्यांचे त्यांना अक्षरी लेखन करायचं आहे. त्यानंतर काही संख्या इथं दिलेल्या आहेत, काही संख्या मी इथं दिलेल्या नाहीत, तर क्रमशः त्यांना संख्या लिहून घ्यायच्या आहेत. त्या संख्यांचे वाचन करून घ्यायचे आहे. त्यानंतर 51 ते 100पर्यंतच्या संख्या त्यांच्याकडून उलटसुलट करून वाचन करून घ्यायच्या आहेत, म्हणून घ्यायच्या आहेत आणि उलटसुलट ह्याच संख्या आपल्याला लिहूनसुद्धा घ्यायच्या आहेत. त्यानंतर संख्याची स्थानिक किंमत त्यांना प्राप्त करून तो स्तर त्यांना प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्यांना अशा प्रकारच्या संख्या त्यांना इथं आपण वाचन करून घ्यायच्या आहेत आणि ते संख्या त्यांना या बॉक्समध्ये लिहून घ्यायची आहे. त्यानंतर काही संख्या द्यायच्या आहेत, त्या संख्या एवढ्याच त्यांना त्या वस्तू मोजायला सांगायच्या आहेत. वस्तू आपण गोट्या, मणी किंवा फुलं, काड्या, खडे इत्यादी आपण त्यांना देऊन त्या संख्या एवढ्या इथं संख्या दिलेल्या आहेत बघा, त्या संख्या एवढ्या त्यांना ती संख्या बाजूला करून त्या परत त्यांना मोजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा आहे गणित या विषयामधील निपुण महाराष्ट्र अंतर्गत 5 क्रमांक क्षमता पडताळणीमध्ये आपल्याला पुढचं कौशल्य आहे संख्यावरील क्रिया. तर यामध्ये आपण 2-4 प्रश्नामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांची पडताळणी करणार आहोत. शाब्दिक उदाहरणं सोडवा असा मी एक प्रश्न दिलेला आहे. साधे सोपे प्रश्न त्यांच्या माहिती असणारे आणि त्यांच्या स्तरापर्यंतचे आपण इथं प्रश्न त्यांना विचारू शकणार आहोत, देऊ शकणार आहोत आणि त्यांच्याकडून ते प्रश्न सोडवून घेऊ शकतो. बघा, इथं प्रश्न दिलेला आहे, मी गाय व मांजराचे मिळून एकूण पाय किती होतात? तो विद्यार्थी त्यांना माहीत असलेल्या किंवा सोडवू शकणाऱ्या त्यांच्या स्तरापर्यंतचे आपण तिथं प्रश्न दिलेले आहेत. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक दिलेला आहे, श्रेयाकडं
12 आंबे होते, त्यातील 5 आंबे तिने वैष्णवीला दिले आणि 4 आंबे विद्याला दिले, तर आता तिच्याजवळ किती आंबे उरले? अशा प्रकारचा शाब्दिक उदाहरणाचा हा प्रश्न सोडवायसाठी विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. विद्यार्थी नक्कीच त्या प्रश्नांची उकल करून सोडवून आपल्याला त्यांचं प्रश्नांचं उत्तर ते आपल्यापर्यंत सांगू शकेल. जर त्याला हे प्रश्नांचं उत्तर व्यवस्थितरित्या सोडवून तो आपल्याला उत्तर बरोबर सांगितलं, तर त्याला तो अध्ययन क्षमता प्राप्त झाली आहे असं आपण गृहीत धरू शकतो. जर हा प्रश्न त्याला सोडवण्यास व्यवस्थितरित्या उकल झाली नाही, तो सोडवू शकला नाही, तर पुन्हा या विद्यार्थ्यांची आपल्याला परत याच स्तरावरील पुन्हा आपल्याला त्या स्तरामध्येच ठेवून पुन्हा आपल्याला त्याला अध्ययन अनुभव द्यायचे आहेत. बघा, त्यानंतर आपल्याला 2 प्रश्न अशाच प्रकारचे द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला वजाबाकी आणि बेरीज करावायची. त्याला हातच्याची वजाबाकी आणि बेरीज अशा प्रकारचे उदाहरणं त्यांच्याकडून सोडवून घेण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला त्यांच्याला प्रश्न देऊन त्यांच्याकडून अध्ययन स्तरांची पडताळणी करून घ्यावायची आहे.